बऱ्याच घरात दिवसाची सुरुवातच चहापासून होते. दररोज आपण चहा करतो, पण रोजच एकसारखा चहा होत नाही. साहित्य तर सारखंच असतं, पण आपल्याकडून चहा बनवताना काही चुका होतात. त्यामुळे आपल्याला हवा तसा चहा होत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चहा बनवण्यासाठी आलं ठेचून घेऊन भरपूर जण आलं किसून घालतात, पण आलं किसून घातलं तर चहा कडवट होऊ शकतो. आलं ठेचून झालंय. इथे मी चहाचं भांड गरम करत ठेवलंय. यामध्ये 2 कप पाणी घालूया. पाण्याला छान उकळी येऊ द्या. चहा बनवताना आपल्याकडून होणारी सर्वात पहिली चुकी, भांड्यामध्ये पाणी घातल्यावर आपण लगेचच त्यामध्ये साखर व चहा पावडर घालतो. असं केल्यामुळे चहा पावडरचा फ्लेवर चहामध्ये उतरत नाही. तर सर्वात आधी आपण पाणी व्यवस्थित उकळवून घेऊया. पाणी उकळून झालं की यामध्ये ठेचलेलं आलं घालूया. उकळत्या पाण्यामध्ये ठेचलेलं आलं घातल्यामुळे आल्याचा रस लगेचच चहामध्ये उतरतो. त्यानंतर यामध्ये 2 हिरवी वेलची घालूया. जवळपास 1 मिनिटभर आपण आलं व वेलची चहामध्ये उकळवून घेतली. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर घालूया व 2 चमचे साखर घालूया. उकळत्या पाण्यामध्ये चहा पावडर घातल्यावर लगेचच पाण्याचा रंग बदलतो. त्यामुळे आपल्याला जास्त चहा पावडर घालायची गरज पडत नाही. तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता पाण्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळू द्या. त्यानंतर इथे मी जेव्हा आपण चहा बनवायला घेतला तेव्हाच 1 कप दूध फ्रीजमधून काढून ठेवलेलं. चहा बनवताना आपल्याकडून होणारी दुसरी चूक म्हणजे फ्रीजमधलं थंडगार दूध आपण चहामध्ये घालतो. असं केल्यामुळे चहाची चव तर बिघडतेच, त्याचबरोबर चहावर एक तेलकट थर जमा होतो. फ्रीजमधलं थंडगार दूध चहामध्ये घालू नका, यामुळे चहाची चव बिघडते. आता हा चहा आपण जवळपास 1 मिनिट उकळवून घेऊया. चहा असा हलवत राहिलं म्हणजे चहाचं टेम्परेचर एकसारखं राहतं. चहा व्यवस्थित उकळवून झाला, आपला फक्कट चहा तयार झालाय. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.